नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमी आता पुराव्यांचा पाऊस पाडत रागिणीला कायमचं जेलमध्ये पाठवणार आहे, ते सुद्धा खडी फोडायला. तर इकडे आता भूमी हे सगळे पुरावे कसे काय गोळा करते आणि रागिणीला कसं जेलमध्ये पाठवते, आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे भूमीच्या समोर आता रागिणीचा खरा चेहरा आलेला असतो. रागिणीने आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर ऑफिसमध्ये सुद्धा फ्रॉड केसमध्ये ते आकाशला जेलमध्ये पाठवते. हे सगळं कारस्थान भूमीच्या समोर आलेलं असतं आणि आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासासुद्धा होणार असतो. तर इथे आता कोल्ड स्टोअरमध्ये भूमीला बंद करून ठेवलेलं असतं. पण कसं बसं भूमी आता स्वतःचा जीव वाचवत आता त्या कोल्ड स्टोअरमधून बाहेर पळून येते. तेव्हा ते गुंड लोक तिचा पाठलाग करत असतात, पण त्यांच्याही तावडीतून आता भूमी वाचत आता रस्त्याने जोरदार पळत असते. तर इथे आकाश आता भूमीला सगळीकडे शोधत असतो. त्याचबरोबर आता रघु काकासुद्धा भूमीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ते आता आपल्या मोबाईलमध्ये असणारा भूमीचा फोटो सगळ्यांना दाखवत असतात आणि म्हणतात की आमच्या मालकीनबाईंना तुम्ही बघितलंत का, सर्व लोकांना विचारत असतात. तेव्हा इथे आकाशसुद्धा भूमीला शोधायला बाहेरच पडलेला असतो. तेव्हा भूमी त्याच्या गाडीच्या बाजूने धावत जाते. तेव्हा आता पुढे गेल्यानंतर आकाशला भास होतो की भूमी आता इथून धावत गेलेली आहे आणि आरशामध्ये सुद्धा त्याने थोडी भूमीला बघितलेली असते. तेव्हा तो लगेचच यू टर्न घेतो आणि भूमीच्या दिशेने गाडी आणतो. तेव्हा इथे भूमी जीव मुठीत घेऊन आता धावत असते. रघु काका म्हणत असतात की आई योगेश्वरी, काहीतरी कर, पण माझ्या मालकीनबाईंना वाचव. माझ्या मालकीनबाई जिथे कुठे असतील तिथे सुखरूप ठेव. लवकरात लवकर त्या सापडू दे, असं सुद्धा रघु काका म्हणत असतात. आणि त्यामुळे इथे भूमी धावत आता जात असताना समोरून एक खूप मोठा टेम्पो येतो आणि आता भूमीचा अपघात होणारच असतो. पण तेवढ्यातच तिथे रघु काका येतात. भूमीला बाजूला करत आता तो टेम्पो त्यांच्या शरीराला उडवून आता निघून गेलेला असतो. रघु काकांचा खूप मोठा अपघात होतो. तेव्हा इथे भूमी धावत पळत आता रघु काकांजवळ येते. तेव्हा रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा भूमी रडायला लागते आणि म्हणते हो हो रघु काका, मी ठीक आहे. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की जाण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा भूमी म्हणते काय बोलताय रघु काका, बोला तुम्ही. तेव्हा रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा यांच्या आईवडिलांना मारण्याच्या मागे सुद्धा रागिनी मॅडमचाच हात होता. म्हणजे त्यांचा अपघातसुद्धा रागिनी मॅडमनेच घडून आणलेला आहे. पण आकाश बाबांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तर इथे भूमीला अजून एक मोठी गोष्ट कळलेली असते. रघु काका म्हणतात की मालकीनबाई, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की विलचे जे पेपर आहेत ते माझ्या कपाटामध्ये फाईलमध्ये मी जपून ठेवलेले आहेत. जे विलचे पेपर म्हणजे महत्त्वाचा पेपर आहे, जो आकाश बाबांच्या बाबांनी माझ्याकडे ठेवायला दिला होता, तो मी जपून ठेवला आहे. कारण रागिनी मॅडमला तो हवा आहे, पण तो तुम्ही त्यांना अजिबातच देऊ नका. तो तुमच्याकडे ठेवून घ्या. आणि रागिनी मॅडमनी प्रॉपर्टीसाठी आकाशबाबांच्या आईवडिलांना मारण्याचा जो काही कट रचला होता, त्याच्यामध्ये दोघांचा अपघात झालेला आहे आणि आकाशबाबांची स्मृतीसुद्धा गेली होती. तर इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा रघु काकांनी केलेला असतो. आणि जेव्हा रघु काका हे सगळं भूमीला सांगत असतात, तेव्हा आकाशसुद्धा हे सगळं ऐकतो. तेव्हा आकाशला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर इथे आकाश आता धावत पळत येतो आणि आपल्या भूमीला बघतो आणि त्याच्यानंतर दोघेही आता रघु काकांना घेऊन हॉस्पिटलला जातात आणि हॉस्पिटलला जाऊन त्यांना ॲडमिट करतात. त्यांच्यावरती आता ट्रीटमेंट सुरू करायला सांगतात. तर इथे आता रघु काकांना हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर भूमी आता आकाशला सगळं काही सांगते की रागिनीने कसं आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर त्याला फ्रॉड केसमध्ये अडकवून सुद्धा कसं जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न तिचा चालू होता. त्यानंतर इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो. ज्या बाईला आत्तापर्यंत आपण आईचा दर्जा दिला, जी माझ्याबरोबर एवढं चांगलं वागण्याचं नाटक करत होती, तेव्हा इथे आकाशला विश्वासच बसत नसतो. त्यानंतर इथे भूमीने आता तांडेलबद्दल सुद्धा सगळं काही सांगितलेलं असतं की तांडेलने सुद्धा रागिनी आत्यांचंच नाव घेतलं. त्याचबरोबर आता भूमीकडे जेवढे पुरावे असतात तेवढे ती आता आकाशला दाखवत असते. ते म्हणत असते की आकाश, रागिनी आत्यांनी ज्या नंबरवरून फोन केला होता ना तुला फसवण्यासाठीचा, तो नंबरसुद्धा माझ्याकडे आहे. ते सिम कार्ड मी जपून ठेवलेलं आहे. त्याचबद्दल तांडेलने सुद्धा जाता जाता सांगितलेलं असतं की हे सगळं रागिनी मॅडमने केलेलं आहे, रागिनी पटवर्धन. तर इथे आकाशला आता या गोष्टी कळल्यानंतर त्यालासुद्धा रागिनीचा आता खूप जास्त राग येत असतो. भूमी म्हणत असते की आकाश, रघु काकांनी सांगितलं की रागिनी आत्यांनीच तुझ्या आईबाबांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्या अपघातामध्ये तुझीसुद्धा स्मृती गेली होती.
तेव्हा आता एवढं मोठं सत्य कळल्यानंतर अजूनच आकाश चिडतो. तो म्हणतो की आत्याने हा सगळा कट रचला होता. फक्त या प्रॉपर्टीसाठी त्याने मला इथे पोरकं करून ठेवलं, माझ्या आईवडिलांना माझ्यापासून दूर केलं. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आत्यांना आपण आता अरेस्ट करू शकतो, पण त्याआधी आपल्याकडे ठोस पुरावे हवेत. तेव्हा आता तांडेलच्या बायकोला आपल्याला भेटावं लागेल. तिला सगळं काही माहिती आहे. तिने कोर्टामध्ये साक्ष दिल्यानंतर त्यांना कायमची जेल होऊ शकते. तेव्हा आता भूमी जाते तांडेलच्या बायकोला शोधत आणि तिचा पत्ता मिळाल्यानंतर तिच्याशी सुद्धा भूमी सगळं काही बोलून घेते. तेव्हा तांडेलची बायको आपला नवरा गेल्याची बातमी ऐकल्यानंतर खूपच जास्त दुःखी होते आणि ती म्हणते की रागिनी पटवर्धन हिच्या विरोधामध्ये मी साक्ष द्यायला तयार आहे. तेव्हा इथे भूमीला आधीच्या सुद्धा गोष्टी आता आठवत असतात. भूमी म्हणत असते, आकाश तुला आठवतंय का, आपण दोघं जण जेव्हा बोटमध्ये होतो तेव्हा खूपच मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला होता, ती बोट उद्ध्वस्त झाली होती, तुला आठवतंय का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुला हे सगळं आठवतंय का? तेव्हा भूमी म्हणते, हो मला तर सगळं आठवतंय. तर इथे आकाशच्या लक्षात आलेलं असतं की भूमीची स्मृतीसुद्धा आता परत आलेली आहे. पण आता आधीच्या गोष्टी आणि आता ज्या घडत आहेत त्या गोष्टी आता तिला दोन्हीही एकसाथ आठवत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, माझ्याकडे जो मोबाईल आहे तुझा जुना, त्याच्यामध्ये मी आत्यांचा सिम कार्ड ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या सिम कार्डवरून ज्यांना ज्यांना फोन केलेत ते सुद्धा आपल्याला त्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढता येतील. तेव्हा इथे आता कदमलासुद्धा भूमीने सांगितलेलं असतं की ज्या वेळेला रागिनी आत्या बाजूच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की त्या तारखेला त्या तुम्हाला भेटल्या होता मॅनेजरला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही इथे ऑफिसमध्ये आहोत. तेव्हा त्या तारखेला आत्या ऑफिसमध्ये आल्याच नव्हत्या. हे सुद्धा तुम्हाला आता कोर्टामध्ये साक्ष द्यावी लागेल आणि पोलिसांनासुद्धा सांगावं लागेल. तर इथे आता खूप सारे पुरावे रागिनीच्या विरोधामध्ये भूमीने गोळा केलेले असतात. तर इथे आता तांडेलचं स्टेटमेंटसुद्धा तिच्याकडे असतं, त्याचबरोबर तांडेलची बायकोसुद्धा असते. आणि तर इथे रघु काकांनी सुद्धा आता जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा हे सत्य सांगितलेलं असतं की हे सगळं रागिनीने केलेलं आहे. त्यानंतर इथे राजाराम काकांनासुद्धा फसवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती रागिनीच असते. तर इथे भूमीवरती हल्ला करणारे लोकसुद्धा रागिनीनेच पाठवलेले असतात. आकाशला फ्रॉड केसमध्ये फसवणारी व्यक्तीसुद्धा रागिनी होती, पण करून सवरून नामा निराळीसुद्धा ती राहत होती. त्याच्यामुळे तिचा खरा चेहरा कुणाच्याही समोर आलेला नसतो. तेव्हा इथे आकाशला आता भूमीने सगळं सत्य सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आकाश आणि भूमी दोघंजणं पोलीस स्टेशनला जाऊन रागिनीच्या विरोधामध्ये आता कंप्लेंट करतात. आणि त्यावेळेला तिथे तांडेलची बायको आणि त्याबरोबर हॉस्पिटलला जाऊन आता रघु काकांचं स्टेटमेंट घेतलेलं असतं आणि भूमीने तांडेल जाता जाता जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं ते सुद्धा भूमीने आता पोलिसांना सांगितलेलं असतं. तर इथे प्रशांतने सुद्धा पोलीस स्टेशनला येऊन आता साक्ष दिलेली असते की हे सगळं रागिनीने केलेलं आहे, त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे. तेव्हा इथे आता सगळं काही प्रॉपर्टीसाठी रागिनीने केलं आहे हे पुरावे आता सादर झालेले असतात आणि ते सिम कार्डसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये भूमीने दिलेलं असतं. जे सिम कार्ड रागिनी वापरत असते त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आता भूमीने चेक करायला सांगितलेले असतात. आता इथे तांडेलच्या बायकोने साक्ष दिल्यानंतर तिने सांगितलेलं असतं की पैशांसाठी रागिनी मॅडम वाटेल ते काम करायला सांगायच्या आणि त्याच्यामध्ये आकाशला आणि भूमीला मारण्याचा त्यांचा खूप मोठा कट होता. पण इथे त्या दोघांना काही मारता आलं नाही. त्यांचा प्लॅन कसा फ्लॉप झाला हे सुद्धा तांडेलच्या बायकोने सांगितलेलं आहे. तेव्हा इथे आता रागिनीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस डिरेक्टली घरी येतात आणि रागिनीला अरेस्ट करायला जातात. तेव्हा ती म्हणत असते मी काही नाही केलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आत्या तुम्ही काही नाही केले असं बोलूच नका, तुम्ही काय काय केलं आहे ना ते विचारा. तेव्हा इथे राजाराम काकांना खूप मोठा धक्का बसतो. राजाराम काका म्हणतात की भूमी हे सगळं काय आहे? तेव्हा भूमी म्हणते काका मला माहिती आहे तुम्हाला खूप मोठा धक्का बसतोय, पण मी तुम्हाला सुरुवातीपासूनची सगळी गोष्ट सांगते. तर इथे भूमी म्हणते की काका तुम्हाला माहिती आहे आकाशच्या आईवडिलांचा अपघात कुणी घडून आणला होता? तर रागिनी आत्यानेच त्यांचा अपघात हा घडून आणला होता आणि हे रघु काकांना माहिती होतं. पण रागिनी आत्याने रघु काकांना धमकी दिली होती, जर हे सत्य त्यांनी सांगितलं तर ते आकाशला सुद्धा मारून टाकतील आणि आकाश जर जिवंत हवा असेल तर हे सत्य कुणालाही सांगायचं नाही. त्यानंतरला आकाशची प्रॉपर्टी ही त्याचं लग्न झाल्यानंतर बायकोची होईल, कारण त्याची स्मृती गेली होती. तो लहान मुलांसारखा वागत होता म्हणून आकाशचं लग्न माझ्याबरोबर लावून दिलं आणि मग आत्या माझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेत होत्या. पण त्या वेळेला जेव्हा माझं पहिलं लग्न आकाशबरोबर झालं होतं तेव्हा मी सह्या केल्या होत्या आणि नंतरला ती प्रॉपर्टी पुन्हा आकाशच्या नावाने झाली होती आणि त्यामुळे आत्यांनी आम्हाला दोघांनाही मारण्याचा कट रचला होता आणि आम्हाला एका बोटीमध्ये बांधून त्या बोटीचा बॉम्ब ब्लास्ट केला होता आणि त्याबद्दल तांडेलला सगळं माहिती होतं, कारण ती बोट तांडेलची होती.
तेव्हा हे प्रकरण तांडेलने आता आम्हाला सांगायचं ठरवलं होतं आणि तेव्हाच आत्यानी त्यालासुद्धा मारलं. पण तांडेलचा जीव जाता जाता त्याने मला सांगितलं की बॉम्ब ब्लास्टच्या मागे दुसरी तिसरी व्यक्ती कुणी नसून रागिनी पटवर्धन आहे आणि ती अजूनही तुमच्या जीवावरती उठलेली आहे असं सुद्धा त्याने आम्हाला सांगितले. तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर ही आहे तांडेलची बायको संगीता, ती सुद्धा तुम्हाला सगळं काही सांगेल. तेव्हा संगीता म्हणते की भूमी मॅडम अगदी बरोबर बोलतायत, या रागिनी पटवर्धन आहेत ना, त्यांनी सुपारी दिली होती आकाश आणि भूमीला मारण्याची. तेव्हा राजाराम काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि घरातल्या सर्वच लोकांना. तर इथे पौर्णिमा आणि अभिसुद्धा आता घाबरून गेलेले असतात. रागिनीच्या विरोधामध्ये खूप पुरावे आता गोळाही केलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की रघु काकांना याबद्दल सगळं माहिती होतं, पण वारंवार इथे रागिनी आत्या त्यांना धमकी देत होत्या की त्यांची मुलगी जी कॉलेजमध्ये जाते ती जिवंत दिसणार नाही म्हणून रघु काकांनी काही सांगितलं नाही. पण त्यांचा आता अपघात झाला, त्यांनी मला सगळं काही सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल आकाशला सुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आणि काका एवढ्यावरच आत्या थांबलेला नाही आहेत, तर आकाशला ऑफिसमध्ये फ्रॉड केसमध्ये फसवणारी व्यक्ती दुसरी कुणी नाही आहे, रागिनी आत्याच आहेत. रागिनी आत्यानेच हे सगळं काम करायला सांगितलं होतं. रात्रीमध्ये भिंत बांधायला सांगितली होती आणि त्याच्यामध्ये पैसे लपून ठेवायला सांगितले होते आणि हा सगळा प्लॅन त्यांनी भानुशाली बरोबर केला होता. भानुशालीनेच ही आयडिया दिली होती. तर इथे आता भानुशालीची आणि तांडेलच्या बायकोची ओळखसुद्धा रागिनी आत्यांनीच करून दिली होती. आणि काका एवढंच नाही तर तुम्हाला सुद्धा फसून जेलमध्ये टाकणारी व्यक्ती दुसरी कुणी नाही आहे, रागिनी आत्याच आहेत. म्हणून तर जेलमध्ये त्या तुम्हाला एकदासुद्धा भेटायला आल्या नव्हत्या. तेव्हा राजाराम काकांना आता विश्वास बसतो की हे सगळं रागिनीनेच केलं होतं. भूमी म्हणते की चांगुलपणाचा आव्हानात रागिनी आत्यांनी इथे आकाशला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला होता फक्त आणि फक्त या प्रॉपर्टीसाठी. तर इथे भूमीने आता ते सिम कार्डसुद्धा पोलिसांना दिलेलं असतं, ज्याच्यावरून रागिनीने सगळ्यांना फोन केलेले असतात आणि त्याचे कॉल रेकॉर्ड्स आता चेक होणार असतात. तर अशा पद्धतीने आता रागिनीचं सगळं कारस्थान पुढे आणत भूमीने पैशांचा पाऊस पाडत इथे रागिनीला कायमचं आता जेलमध्ये खडी फोडायला पाठवलेलं असतं आणि सगळे पुरावे तिने सादरसुद्धा केलेले असतात.